ठाण्याच्या नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर हॉलसमोर असणाऱ्या घाणेकर उद्यानाची दुरावस्था झाली होती। यावेळी बोरकर रिअॅलिटीजचे बांधकाम व्यावसायिक श्री महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यानाचा नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुनील जोशी यांच्याकडे मांडला। यावेळी माजी नगरसेवक सुनील जोशी व महेश बोरकर यांनी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे ही चर्चा केली। यावेळी बोरकर रिअॅलिटीजचे महेश बोरकर यांनी स्वखर्चाने घाणेकर उद्यान नूतनीकरण करण्यासाठी संमती दर्शवल्याने 2 महिन्यांपूर्वी जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या उद्यानाच्या नूतनीकरण करण्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता आणि 2 महिन्यांनी बोरकर रिअॅलिटीजचे महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यान विविध सोयी सुविधांनी युक्त असे तयार केले असून विविध अद्ययावत खेळणी लहान मुलांसाठी या उद्यानामध्ये बसवण्यात आली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुधार राहावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओपन जिम या उद्यानामध्ये तयार करण्यात आली आहे। त्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा काल जनसेवक आमदार संजय केळकर तसेच भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनील जोशी, माजी नगरसेविका सौ मृणाल पेंडसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आमदार श्री संजयजी केळकर, स्थानिक माजी नगरसेवक संजय वाघुले, स्थानिक माजी नगरसेवक सुनील जोशी, स्थानिक माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, ठाणे महानगरपालिका उद्यान अधीक्षक केदार पाटील, विद्युत विभागाचे उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, वृक्ष प्राधिकरण समिती श्री धावडे, विद्युत विभागाचे अभियंता श्री इंगळे, बोरकर रिअॅलिटीजचे महेश बोरकर, नंदिनी बोरकर, सारंगधर, विभव बोरकर, अनिकेत बोरकर, भाजप पदाधिकारी उपस्थित होते। वेन देर इज अ विल देर इज अ वे असं जे म्हटलं जातं तर मार्ग अनेक मिळतात। तुमचं विल पॉवर पाहिजे काहीतरी करण्याची। आज नौपाडा भागामध्ये सहयोग मंदिर हा जो हॉल आहे त्याच्यासमोर घाणेकर उद्यान आहे ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतं। तिथे कोणी लहान मुलांना खेळताही येत नव्हतं, इतक्या पडझड त्या ठिकाणी झाली होती। पण जसं मी म्हटलं की विल पॉवर असेल तर ते करता येतं। तर या शहरामधले विकासक जे आहेत, जे सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत, असं महेश बोरकर कुटुंब हे पुढे आलं आणि हे पूर्ण गार्डन जे आहे घाणेकर उद्यान ज्याला म्हणतात हे त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलं आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि चांगल्या डिझाईन करून त्या ठिकाणी अभिनव अशी खेळणी, याची मजबूत खेळणी असतील, निकृष्ट दर्जा कुठेही नाही, उत्कृष्ट दर्जाची, आणि हा एक लोकांसमोर चांगला एक आदर्श ठेवला। आज 2 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे मुलं देखील त्या गार्डनमध्ये बागडत आहेत। हा अतिशय आनंदाचा भाग आहे। ही सामाजिक बांधिलकी जी आहे ती या शहरामध्ये आपल्याला दिसून येत असते आणि आज या उद्यानाच्या निमित्ताने सर्वच महापालिकेवर न सोपवता आपणही काही करू शकतो का आणि करण्याच्या दृष्टीने हे त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे। आता आजपासून हे मदर्स डेला म्हणजे सर्व माऊलींना ही एक भेट आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या बाळांना, त्यांच्या लहान लहान मुलांना या ठिकाणी या गार्डनचा लाभ घेता येईल आणि नागरिकांना देखील एक आनंद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना लुटता येणार आहे। ठाण्यातल्या विकासकांच्याबद्दल जास्त बोलणं उचित नाही, परंतु काही विकासक जे आहेत ते खऱ्या अर्थाने रहिवाशांचं हित आणि शहराचं हित समोर ठेवून काम करणारे आहेत, की जे बिफोर टाईम देखील रहिवाशांना पुनर्विकासामध्ये चाव्या देतात। पण असेही काही विकासक आहेत की त्यांनी रहिवाशांना देशोधडीला लावलेलं आहे। सामाजिक बांधिलकी तर सोडात, पण त्यांची स्वतःची बांधिलकी जी त्यांनी जपायला पाहिजे, वेळेत त्यांना द्यायला पाहिजे, तर उलट त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळे त्या रहिवाशांचं देखील त्या ठिकाणी योग्य दिशेने त्यांना न्याय मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे। पण विकासकांनी असेल, निरनिराळ्या व्यावसायिकांनी असेल, समाजातल्या निरनिराळ्या घटकांनी असेल, त्यांनी ही एक बांधिलकी समोर ठेवली तर निश्चित त्याचा समाजाला, त्या भागामधल्या नागरिकांना फार मोठा उपयोग होतो। तर एक वेगळा प्रश्न, आमचा हा सतत प्रयत्न असतो की आपण समाजापोटी काहीतरी बांधिलकी दाखवायला पाहिजे। आत्तापर्यंत आमच्या सगळ्या कुटुंबाने असे 3-4 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत। एक पहिला प्रकल्प आमचा चालू झाला 12 ज्योतिर्लिंगांचा, आपल्या आराधनालयासमोर काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, ती सेवा आपल्याकडनं घडली।
आपल्या या परिसरात घंटाळी मैदान आहे, या घंटाळी मंदिराचं संपूर्ण सुशोभीकरणाचा मान मला मिळाला. नाले प्रकल्प केळकर सरांच्या कल्पनेतनं साकारलेलं, माझ्या मुलीने त्याचं डिझाईन केलेलं तो प्रकल्प आपण साकारला. हा जो उद्यानाचा प्रकल्प आहे तोही आम्ही गेल्या 2 महिन्यात अथक प्रयत्न करून तोही पूर्णत्वास आणला. माझ्या जे काही डेव्हलपर कलिग्ज आहेत किंवा जे काही उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे त्यांचा CSR फंड असतो, त्यांनी अशा कामासाठी वापरावा अशी माझी त्यांना प्रामाणिक विनंती आहे. आपण समाजापोटी काहीतरी देणं लागतो आणि या बागेच्या संदर्भात बोलायचं झालं तर माझे या परिसरात बरेच प्रकल्प चालू आहेत. आता इकडे जी जागा उपलब्ध असते बांधकाम करताना त्याच्यात असे बाग बगीचे आपण देऊ शकत नाही, तर त्या लोकांनी जायचं कुठे? तर ही संधी मला उपलब्ध झाली आणि या संधीचं आम्ही सोनं केलं. भविष्यात सुद्धा असे काही पुढचे प्रकल्प ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या दृष्टीने जे लोकसहभाग आवश्यक असेल तिथे मी आणि माझं कुटुंब 100% अवेलेबल असेल, एवढं मी नक्की सांगू शकतो. ॲट द सेम टाईम माझे बाकीचे जे काही मित्रमंडळी आहेत त्यांनाही हे मी सांगणार आहे की अरे एखादा माणूस जर का पुढे आला तर काय होऊ शकतं, याची बरीच उदाहरणं आहेत. तर आपण प्रत्येकाने थोडासा पुढाकार घ्यावा. अशी खूप छान छान कामं आहेत की जी मार्गाला लावू शकतील, फक्त त्याला लोकांचं एक स्वतःचं पाहिजे, आपण काहीतरी करावं अशी एक भावना पाहिजे. आम्ही आता ती व्यक्त केली आहे. भविष्यात आमच्याकडनंही आणखीन चांगली कामं घडतील. आमचे जे काही बाकीचे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडनंही अशी कामं घडावीत ही स्वामीचरणी प्रार्थना. मातृदिनाचं औचित्य साधून ही एक प्रकारे आईनी तिच्या मुलांना दिलेली भेटच आहे आणि यात आमच्या नंदिनी बोरकर आणि महेश बोरकर यांचा हातभार लागला. ही फॅमिली आहे, ही सामाजिक जाण जपणारी फॅमिली आहे. त्यांनी ऑलरेडी घंटाळी मंदिरातले गाभारे नव्याने रिनोव्हेट केले, परत इथे नाला बांधला आणि आज ही गार्डन त्यांनी स्वखर्चाने बांधून दिली. याचा निश्चित सगळ्या नौपाड्यातल्या नागरिकांना लाभ होईल आणि या निमित्ताने मी आव्हानही करतो त्यांनी लाभ घ्यावा. तसेच बाकीचे जे समाजशूर व्यक्ती आहेत त्यांनी अशा काही कल्पना राबवाव्यात, त्यांना आमचा निश्चित पाठिंबा असेल. धन्यवाद.